तर आज आपण बनवणार आहे सोयाबीन राईस आणि हे मनी प्लांट बघा जे की आम्ही घरामध्ये लावले, एवढं सुंदर आणि हिरवगार आले तुम्ही बघू शकता। आणि अशा प्रकारे आपला हा राईस तयार होणार आहे। तुम्ही लास्टपर्यंत व्हिडिओ बघा आणि तुम्ही नक्की ट्राय करा। हे घेतलंय 24 कॅरेट सोयाबीन आहे, ज्या की त्याच्यामध्ये प्रोटीन्स हाय प्रोटीन लेवल प्रेझेंट असतं। तुम्ही पण नक्की हे ट्राय करा, खूप छान आहे। नंतर आपल्या काय काय साहित्य लागणार आहे ते सांगणार आहे मी तुम्हाला। कांदा, शेंगदाणे, कढीपत्ता, मिरची आणि टोमॅटो हे सगळ्या वस्तू घ्यायच्या आहेत आणि प्लस तांदूळ पण घ्यायचे आहेत आपल्याला जेवढे आपण भात करणार आहे। आणि जे सोयाबीन घेतलं होतं ते पूर्ण भिजेपर्यंत सॉफ्ट एकदम पूर्ण पाण्यामध्ये भिजवून घ्यायचं आहे। नंतर आपल्याला तेल टाकायचं आहे, तेलामध्ये जिरे, कांदा पूर्ण परतून घ्यायचा आहे। एकदम रेड होईपर्यंत पूर्ण भाजून घ्यायचा आहे। हा भाजल्यानंतर ना मिरची, कढीपत्ता, शेंगदाणे हे सगळं ॲड करायचं आहे। नंतर टोमॅटो पण ॲड करायचं। टोमॅटो ॲड केल्यानंतर पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। मिक्स केल्यानंतर ना लाल तरी पावडर आणि ती थोडी वगैरे टाकायची। नंतर ना घरकुल मसाला टाकायचा, हळद टाकल्यानंतर ते प्रॉपर मिक्स करून घ्यायचं आणि मीठ पण टाकायचं। मीठ टाकल्यानंतर व्यवस्थित परतून घ्यायचं आणि जे सोयाबीन आपण पूर्ण भिजवले होते सॉफ्ट एकदम ते पूर्ण ॲड करायचे ह्याच्यामध्ये आणि ते व्यवस्थित परतून घ्यायचं। परतून घेतल्यानंतर आपल्याला त्यामध्ये वॉटर ॲड करायचं आहे आणि वॉटर ॲड केल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स केल्यानंतर जे आपण तांदूळ घेतले होते ते त्याच्यामध्ये ॲड करायचं। तांदूळ ॲड केल्यानंतर ते पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि ते थोड्या वाफलेपर्यंत झाकून ठेवायचं। आणि अशा प्रकारे हा आपला भात एकदा परतून घ्यायचा आणि परतल्यानंतर अशा प्रकारे हा आपला भात रेडी होतो राईस। तर तुम्ही पण नक्की ट्राय करा।